मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। आधी अंती अवस्था आणि येर म्हणजे संसार। संसारामध्ये दुःख आहे, प्रत्येकाला कळतं, फक्त ओळख नाही। आणि जेव्हा वळतं ना, जेव्हा कळतं तेव्हा तुमचे आमचे हातपाय ओळख नाही। येरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवस्थाने। ज्यावेळेस आपण जन्माला आलो त्या टायमाला सोबत काही आणलं नाही, जाणार तेव्हा काही नेणार नाही। हे जे दिसतं ना, हे एक स्वप्न आहे। माईक म्हणजे स्वप्न आहे। येरती माईकी दुःखाची जनती नाही आधी अंती अवस्थानी। म्हणून अविनाश करी आपले ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे। खरं म्हणजे जसा संसार तुम्ही चित्त देऊन करतात आणि त्याच्यातच चित्त होऊन पडतात। मग जन्म तरी तुम्हाला जन्माला घातलं ना, त्या भगवंताचं जर रोज चिंतन जर तुम्ही केलं ना, देवालाही कळल याला जन्माला घालून काहीतरी यानं सार केला। अशी गुढी भगवंताच्या नावाची तुमच्या मनाला लागू द्या। अविनाश करी आपले ऐसी लावी मना पिसे गोविंदाचे। तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे। अरे ज्या थोर संत महात्म्यांनी महापुरुषांनी आपल्याला ह्या सन्मार्गाला लावलं, जगद्गुरु तुकोबाराय असतील, माऊली ज्ञानोबाराय असतील, संत भगवान बाबा असतील, त्यांनी आपल्याला सन्मार्गाला लावलं। आणि या स्वराज्याच्या स्थापनेसाठी ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराज असतील। या देशासाठी, हे देश स्वतंत्र होण्यासाठी काही काही आपल्या जीवाचं बलिदान दिलं। सर्वांना स्वातंत्र्य मिळवून दिलं, सर्वांना स्वराज्य स्थापन करून दिलं आणि सर्वांना सन्मार्गाला लावलं। ते आज आपल्यात जरी नसतील, शरीर रूपाने जरी आपल्यातून गेले असतील, परंतु कीर्ती रूपाने आपल्यामध्ये ते आहे। मग तसे तुम्ही जन्माला आले, परत जन्माला यायचं तरी तयारी आहेस तुमची पुन्हा यायची, परत यायचं नाही। म्हणून जन्माला आले तर असं कार्य करा, असं कार्य करा। तू का म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती माग पांडुरंगा करू पांडुरंगा।
प्रसंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा झाला तर आपल्या लाहेगाव या पावन मार्तंड समभूतम तनमामी शनीश्वरम. ओम शनीदेव जय शनीदेव. ओम शनीदेव जय शनीदेव. ओम होता. पूर्वीच्या काळी खाण्यासाठी अन्नामध्ये फिरण्यासाठी गाड्यांमध्ये बोलण्यासाठी मोबाईल नव्हते खर्च करण्यासाठी पैसा नव्हता परंतु लोक सुखी अलग वाक्य ध्यानात. लोक सुखी होते आणि आता एका मिनिटात एका रूपात मनुष्य जगात बोलू शकतो. जग आपले म्हाताऱ्यापाशी बी फोन आहे. एका मिनिटात एका रूपात जगात बोलू शकतो. अरे वाटेल ते खाऊ शकतो वाटेल ते पिऊ शकतो ज्याला जी लागली ती. वाटेल त्या वाहनानं कुठला माणूस कुठेही जाऊ शकतो. मागच्याच 6 महिन्यापूर्वी भारताचे विमान पाकिस्तान मध्ये जाऊन 373 मारून 19 मिनिटांमध्ये वापस आले. कुठलाही माणूस कुठेही जाऊ शकतो पण सुख मात्र मिळवू शकत नाही. आणि पूर्वी हे सुख सुविधा नसताना सुख होतं याचं एकमेव कारण की आताच्या लोकांनी शास्त्र सोडलं देव सोडला. आता ज्ञानानं इतकी प्रगती केली. म्हातारी माणसं पहिले तुम्ही खायला कुठे होती? बाहेर येत नाही ना बाहेर येत नाही ना. तुम्ही जेवण कुठे करत होते? खायला कुठे जात होते? ता कुठे ढाबे होती? घरात खात कुठे होते? बोला ना. घरात खात होते. आणि याला कुठे जात होते? अरे संडासला कुठे जात होते? खायला घरात, संडासला. आणि आता पोट्ट्यावर सांगा तुम्ही खायला कुठे रे? ढाब्यावर. खायला ढाब्यावर आणि संडासला घरात. झालं का नाही उलट महाराज? शास्त्र सुटलं ना. मी असं म्हणणार नाही तुम्ही घरात संडास करू नका. घरातच संडास बांधा. प्रत्येकानं गाव हागणदारी मुक्तच करा. परंतु खायलाही घरातच राहा ना. कायला डाब्यावाल्याला मोठं करते आहे? डाब्यावाले तुम्ही माणसाला आणला आमच्यावर 7:30 चक्कर उठाला. शास्त्र सुटलं का नाही महाराज? शास्त्र सुटलं बरोबर आहे. पहिले सांगा हे शरीर आहे शरीर. तुमच्या गावात टीव्ही आहे का? टीव्ही प्रत्येकाच्या घरी. पण तुमचा काळ नाही. तो तुमच्याकडे डिश आला. आता एक 20 वर्ष 15 वर्ष पाठीमागायचा टीव्हीला काय होतं ते असं उच्च वर अँटिना होता. अँटिना बरोबर आहे की?
आणि आयंटीना जर कधी सरळ म्हैसमाळ त्याचं तोंड असलं की त्याच्यात काय आहे चित्र आहे. आणि त्याच जर तोंड माकडानं जर फिरवलं दिसत्या मुंग्या. काय आहे महाराज दिसत्या मुंग्या. मग तसा ऐ शेंडी म्हणजे हा माणसाचा अँटीना आहे काट्टे हो. आई शेंड्या फक्त महाराज लोकायलाच राहिल्या म्हणून आमचंही चालू राहिलं. आता आमचेच चॅनल नीट चालू राहिले तुमची बिघडीले सगळे बरोबर आहे का. शेंडी फक्त महाराज लोकायलाची. अरे याच्यावर एक विचार करा तुमच्या गावात ब्राह्मण आहे का. सारं गाव एकीकडे एक बामणाचं घर एकीकडे. लग्न तुम्ही करता पण बामणा सल्ल्याशिवाय तुमच्या डोक्यात मुंग्याचे ना. त्यावेळेस अँटीना ठीक असल्यामुळे तुम्हाला त्याच्याकडे जाणं पडतं. सल्ला घ्यायला विठायला अँटीना म्हणजे जर अँटीना असेल तर हे केंद्र ठीक धरत. पण जाऊ द्या गड्या. अरे गेला तुमचा अँटीनाचा टीव्ही. आता यायला 50% आरक्षण भेटल्यापासून डिश चॅनल आलं. डिश किती चॅनल चालते रे त्या बटनावर. ए मावशी यश अँटीने तुटले. यश बुद्ध गेल्या कामातून. हे मायला माय म्हणायला तयार नाही, बापाला बाप म्हणायला तयार नाही, बहिणीला बहीण म्हणायला तयार नाही. कारण ते केंद्रच धरत नाही ना. पण हे जे तुमचा हा जो पसारा आहे ना पसारा हे डिश चॅनल आहे माय. म्हणूनच तुमची एवढी गर्दी कीर्तनात आहे. गावागावात आहे ना माणसाची संख्या झाली 20% आणि महिलाची झाली 80%. कथा कीर्तनामध्ये ही परिस्थिती आता निर्माण झाली. हे तुमचं डिश चॅनल आहे लक्षात घ्या. अजून कळलं नाही का तुम्हाला. थोडा आवाज बारीक करा. डिश चॅनल कळलं का. हे केस हे विचारता ना तुम्ही. ही वायरिंग आहे वायरिंग. मला सांगा यशे मायबापाला हे सांभाळू शकत नाही. पण तुम्ही परक्याची लेक बाळ परक्याची लेक बाळ आपल्या घरी सून म्हणून आपली पत्नी म्हणून येते. आणि परक्याची असून आपल्या आई वडिलांना सांभाळते, आपल्या नात्या गोत्याला सांभाळते, आपल्या मुलाबालांना सांभाळते. ती आपली नसून परक्याची असून सुद्धा सांभाळते. अरे जर माऊली जर स्वयंपाक करत असेल, जर नवरा तिकून दारू पिऊन जर आला असेल, तिकून जर तिला आवाज दिला, ती माऊली चुलीवर भाकरी तशीच ठेवून त्याच्याकडे पळत जाते. आणि इकडून सासऱ्याने जर बिडी पेटवण्यासाठी जर काड्याची पेटी जर मागितली, तिकून सुनबाई लगेच पळत त्याच्याकडे जाते. तेवढ्यामध्ये लेकरू इकडे रडतंय. प्रत्येकाचं काम ती सांभाळते. मग डिश चॅनलच महाराज. बटन दाबलं काय रिमोट म्हणते का त्याला. रिमोटचं बटन दाबलं की चॅनल बदलतं. रिमोटचं बटन दाबलं की चॅनल बदलतं. बरोबर आहे का नाही मावशी. हा पसारा म्हणजे डिश चॅनल परक्याची असून आपला सांभाळ करते. पण मला सांग माय, एखाद्या डिशचे तृप्ती देसाई सारखे समजा वायर कापेलच असले, त्याच्यात खरं चित्र येईल का. त्याच्यात निस्त्यास मुंग्या. अरे आपले धर्मग्रंथ सुद्धा खोटे ठरवू लागले. आपल्या आखली गेल्या कुठे. बरोबर आहे का रे. हा मग एखादीचे जर आलं लक्षात, त्याला तृप्ती देसाईने कळली. त्याच्या कानावर नाही तो विषय. बेबी कटिंग वाली एखादी मॅडम, तिचे समजा वायर जर कापेलच असेल तर तिला म्हणा फक्त सासू सासरे सांभाळून दाखव. अरे ते चॅनलच येत नाही ना त्याच्यात. विठायला हे झालं शास्त्र. पुन्हा दुसरी एक गोष्ट महत्वाची सांगतो.
आजही बघा महाराज, आपण निजामी राजवटीत जन्माला आलेलो लोक आहे. कोणत्या राजवटीत नाही कळू? अरे निजामी राजवटीत जन्माला आलेली लोक आहे. निजामाचे सर्व गुण आपल्या लोकांनी घेतले, पण मुख्य गुण घेतला नाही. तो कोणता? आज भी मुस्लिम धर्मामध्ये माणूस गरीब असेल, श्रीमंत असेल, राष्ट्रपती असेल, राष्ट्राध्यक्ष असेल, मुख्यमंत्री असेल, 5 टाइम नमाज पाडणार म्हणजे पाडणारच. आणि आपले भामटे दुःख आल्याशिवाय देवाकडे जाणार नाही. आणि देवाकडे जातील बी तर लगी एका नारळामध्ये 17 कामं देवाला सांगतील. खरं की नाही महाराज? बरोबर घेस ना? तू किती कामं सांगतो मला? हा इसनूस ना आपला आयला वर्षातून कुठे एखादी पंगत देतो बरं का, पण मला कमीत कमी 1000 कामं सांगत असेल. एका नारळामध्ये 100 कामं. मग त्याचा सिद्धांत सांगतो तुम्हाला. आपल्याही गावात मुस्लिम धर्माची माणसं आहेत, बरोबर आहे की नाही? मुस्लिम धर्मामध्ये 5% लोक श्रीमंत आहे महाराज, 95% लोक गरीब येऊ. बरोबर आहे? रुहाळी आपण झोपेलच असतो तर आपल्या दारावर ते पाव बटर हे ते घेऊन येतात. बरोबर आहे? पण ते देव करतात, 5 टाइम नमाज पडतात, तर अर्धा दिवस दुःख सोसतात. सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत या शरीराला दुःख देणार आणि अर्धा दिवस सुखाचा उपभोग घेणार. अर्धा दिवस दुःखात घालवणार, पण अर्धा दिवस सुखाचा उपभोग घेणार. आणि एक नियम आहे, माणूस जर बाहेर फिरायला जरी गेला, घरी जाताना केळं हो, पावबटर हो, आपल्या लेकरा बाळासाठी घेऊन येणार म्हणजे येणार. आपलं अख्ख्या औरंगाबादला गारका मारून येणार, पण खाली हातानच घरी येणार. विठाला हो, बरोबर आहे. अर्धा दिवस दुःख सोसणार, अर्धा दिवस सुखाचा उपभोग घेणार म्हणजे घेणार. आणि आपलं बघा अति श्रीमंत असेल त्याला विचारा. आता तुम्ही सकाळीच तुमच्या गावातल्या एखाद्या मुसलमान भावाला जाऊन भेटा, गरीबातल्या गरीब, त्याला विचारा भाई कैसा आहे. अरे त्याच्याकडे काही जरी नसलं त्या आनंदानं हसून सांगणार बहुत मजे में है. अरे आपल्या एखाद्या कलेक्टरच्या अवलादीला जाऊन विचारा काका कस काय, लय परेशान है, रोते क्यों तो सूरतही वैसी है. विठाला म्हणजे हा फरक कशाचा आहे? कशाचा आहे? देव करण्याचा. ते 5 टाइम नमाज करतात. कळलं मला साध्या बोळ्या मराठमोळ्या भाषेमध्ये. मला काही संस्कृत येत नाही असं बी काही नाही. बरोबर आहे का? तुम्हाला माहिती, मला 7 ते 8 मुख्यमंत्र्याला नाही येत महाराज, एवढ्या भाषा मला येत्या. बरोबर आहे का? पण मी समजा जर गुजरातीत तुमच्याशी बोललो, इंग्रजीत कीर्तन केलं, संस्कृतीत कीर्तन केलं, तुम्हाला काय कळणार आहे? अरे येड्याच्या हातात ये हिरा दिल्यासारखं होईल ना ती. बरोबर आहे का नाही? मग कळल, जसं पचल तसंच पाजावं लागतं. बरोबर आहे की नाही? मग आता तुम्हाला इटलो कळलं काय? काहीच बोलायला तयार आहे. आपुला तर एक देव करून घ्यावा, तेरे विरे जीवा सुख नव्हे, येरती माईके दुःखाची जनत नाही आधी अंती अवस्थानी. येर म्हणजे संसारात दुःख आहे, प्रत्येकाला कळतं पण वळत नाही, वळतं पण हातपाय वळत नाही. म्हणून कुठल्याही शास्त्र ग्रंथामध्ये असं सांगितलेलं नाही. अरे ज्यावेळेस आपण जन्माला आलो त्यावेळेस सोबत आपण काही आणलंच नाही, जाणार त्यावेळेस काही नेणार नाही. अरे हे जे तुम्हाला दिसतं ना, बायको पोरं गुरं डोरं,
जे माईक आहे म्हणजे स्वप्न स्वप्न नाही रे नाही कोणी आणतीच असेल रे प्राण्या माझे म्हणून ही प्राण्या मायेचा बाजार रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या वाचून सर्व राहिले बायको तुमची का तुम्हाला नक्की माहित नाही अरे बायको तुमची आहे का अय पोट्ट तुमचा विषय नाही रे हा तुमचं होईल का नाही हे काही सांगता येत नाही तुम्हाला आशीर्वाद बी नाही शाप बी नाही बरोबर आहे का नाही तुम्ही बरे तसेच अजून बरे नाही ना काय करा लोकांचे डोके जाणार राहिले नाही महाराज डोके तरी काम करतील कसे भाऊ तुमचे तुम्ही शेती तुम्ही करता चांगलं धान्य मार्केटला नेऊन एकत्या घरी मातेर धुवून खात्यान काय आकली काम करतील रे खरंय का रे त्याच्यामुळे आपला जरा डोक्यात फॉल्ट आहे अरे बायको सुद्धा तुमची नाही कारण एक दृष्टांत सांगतो एका राजाने एका तलावामध्ये 100 मगरी सोडल्या मगरी कोणत्या तुम्ही चित्रात पाहिले का ते पुस्तकात मगर कळतो ना मगर 100 मगरी सोडल्या आणि राजाने असा पहिलीचा हिडा ठेवला या तलावामध्ये या कडावून त्या कडाला जो जाईल त्याला 30 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल किती लाख जगला तर कारण की मगरी माणसाला खाऊन टाकतात मग 30 लाख काय 50 लाख काय कोणी जग मारायला जाईल तिथे मारायला जगला तर 30 लाख शांत नाही खाली वेस म्हातारीला यमाचं दर्शन झालं साक्षात विठाला जगला तर किती लाख आणि मेला तर घरच्याला 10 लाख किती सभा सारा नगर त्या ठिकाणी जमा झालं कुठे तलावाच्या कडाला बरेच जण म्हणे गेलो असतो 30 लाख भेटले असते पण जगलो तर भेटतील आणि मेलो तर त्या 30 लाखाचा काय फायदा आहे चांगले तुमच्यासारखे पैलवान तिथे गेले पण तिथून कच्ची खाऊन पाठीमागे आले एक असंच होते मामासारखं उडुडे कडावर गेलं त्याचं मन म्हणे जाऊ तर अवघडे आणि मेलो 10 लाखाला आपण काही पाहायला राहणार नाही ते असं विचार करता करता त्या गर्दीमध्ये त्याच्या बायको त्याला धाडकन लोटून दिला अरे लोटल्याबरोबर त्याला असं वाटलं आता मला मगरीन खाती का काय ते असं इकडे दम लागोस तर घाई त्या कडाला गेला त्याला भान सुद्धा नाही राहिलं की आपण इकडून या कडेला आलो पत्य भामावल्या भेनवतो मला कोणा लोटलं पहिले मला सांगा मला कोणा लोटलं त्याच्या बायकोनं सांगितलं मीच लोटलं बोले तू पा मावशव हे काय म्हणाले मंडपात कोणाची घरची ते पाहून घ्या बरं का सकाळी चहाला मावताल व्हायला हाय म्हणा बायको सुद्धा तुमची नाही आणि भाऊ आहे का तुम्हाला भाऊ सुद्धा तुमचा नाही भाऊ जर तुमचा असताना तो एक हातभर बांधावरून पाठीवरच्या भावाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड टाकून पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन गेला नसता रे गेला नसता भाऊ सुद्धा तुमचा नाही बहीण बहीण बहीण
अरे बहीण सुद्धा तुमची आहे का? आणि असल तर जैशा समृद्धी महामार्गामध्ये जमिनी गेल्या, त्याच्या सोलापूर हवेत जमिनी गेल्या, त्याला जाऊन विचारा नेमकी बहीण आहे कोणाची. खरं काय महाराज? अरे या सुद्धा बहिणी सुद्धा तुमच्या, बहीण सुद्धा तुमची नाही. अरे बहीण जर तुमची असती बरोबर आहे, बहीण सुद्धा तुमची, मग तुमचं आहे तरी कोण? बहीण नाही, बायको नाही, भाऊ नाही, मग तुमचं आहे कोण? अरे तुमचं आहे तुमचे मायबाप. तुम्हाला जन्माला घातलं तू देव, सुख पहा जवा पडे, दुःख पर्वता एवढे. अरे जवा एवढं सुख शोधण्यासाठी तुम्ही डोंगरा एवढं दुःख झेलत झेलत जातात, पण सुख मिळत नाही. कारण तुझ्या आयुष्याचा, तुझ्या भविष्याचा शिल्पकार तूच आहे. अरे जे करायचं ते करत नाही, आणि वाईट केल्याशिवाय राहत नाही. अरे आई वडिलांची सेवा करायची ती करत नाही, वाईट हीच वाटत रे. अरे ज्यावेळेस तू लहान होता त्यावेळेस तू आई 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 म्हणत होतास. शिकून थोडा मोठा झाला, 10वी मधून 12वीला गेला, दिवसामागे दिवस निघून गेले. काही दिवसानंतर तुझं लग्न झालं. लग्न, अरे जोपर्यंत तुझं लग्न झालं नाही तोपर्यंत आई 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 म्हणत होतास. मग तुझं लग्न झालं, मग तुझं लग्न झालं, मग तुझी आली रे बाई. बाई बाई म्हणजे बायको. मग आली तुझी रे बाई. मग कुठे गेली रे तुझी आई? कुठे गेली रे तुझी आई? आई रे बेमान दुनिया, आई रे, 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 आई रे बेमान दुनिया, आई रे. बेमाना रे साधु संत का कोई नहीं माने, माँ बाप का कोई नहीं माने, औरत को बहुमान. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान. हा तुमचा दोष नाही, तुम्ही मायबापाची सेवा करत नाही. मी असं म्हणेल की हा पोरायचा बिलकुल दोष, पोरायचा दोष, हा दोष तुमच्या आई बापाचाच. हा दोष तुमच्या आई बापाचाच. कारण जसा आहार तसा विचार, जसा विचार तसा संस्कार, जसा संस्कार तशी संस्कृती. अरे आहार बिघडला, विचार बिघडला, संस्कार बिघडला, संस्कृती बिघडली, काटे वन साइड करून फिरू राहिली भाऊ. नाही आपल्याकडे जरा फॅड कमी दिसू राहिले बरं का, नाही तर सगळे बुच्चेच्या त्या आमच्या पुढे बरं का. मला एक सांगा, आहारावर विचार चालतो, मग मला सांगा तुमच्याकडे गावरान गाई आहे का? जर्सी आहे ना, खोटं बोल नका ना. गावरान गाई राहिल्या, जर्सी गाई.
आणि जर्सी म्हणजे ही कलियुगाची पुतिना मावशी, जिनं भगवान श्रीकृष्णाला विषारी दूत पाजलं, तीच पुतिना या कलियुगामध्ये जर्सी गाय बनवून आली. मला सांगा, माझ्याकडे 400 गाई आहे. किती आहे विष्णू नारायणराव? 400. बरोबर आहे महाराज. 400 गाईमध्ये एक जर वासरू जर सोडलं तर त्याच्याच मायला जाऊन पित, त्याच्याच मायला जाऊन पित. आणि जर्सीचं वासरू सोडलं तर ते तुम्हीच बोला, मी नाही बोलणार. बरोबर आहे का? तो तुमचाच अनुभव. जर्सीचं जर वासरू सोडलं तर त्याला माय कळत नाही, त्याला बाप कळत नाही, मग त्याचं दूध तुमच्या पोरायला आहे. तुमच्या पोरायला दूध कोणतं आहे? जिला माय कळत नाही, तिला बाप कळत नाही, त्या गाईचं दूध तुमच्या पोरायला. हे बी शहाणं झाल्यावर यालाही माय बाप कळत नाही, मग दोष कोणाचा आहे? विठाला. सप्त्याचा रावंदा पांगडीतला आहे का? गुळवी नाही ना. नाही साहेबाचं काही तेच काम बरोबर. हे तुमचं काय म्हणत डाब्यावाला यायचं? हा, आज तिथे भेटलं की पाया पडून 500 द्यायच्या. बळजबरी आम्ही चहा पित नाही तरी प्या म्हणता, नीट जरासा गुळ आणला सगळ्या. जीवन जर जगायचं असेल, 9 गोष्टी ध्यानात ठेवा. या 9 गोष्टी अशा ध्यानात ठेवा, या 9 गोष्टी ज्यानं सांभाळल्या, त्यानं पाळल्या, त्याला भक्त प्रल्हादा सारखं जर कुकाळत्या तेलात जरी टाकलं तरी मरण येणार नाही. हातीच्या पायाखाली जरी तुडवलं तरी मरण येणार. पहिली गोष्ट एकच करा, ज्या भगवंतानी तुम्हाला जन्माला घातलं त्याचं नाव घ्यायला शिका. दुसरी गोष्ट हेच करा की जे आपण आयुष्यामध्ये वर्षामध्ये जे कमावतो त्याच्यातून थोडं का होईना दान करण्याची सवय तुमच्या या हाताला लावा. आणि जर तुम्ही दान केलं नाही तर त्याचं फळ असं आहे, तुम्ही कपाशीतले काढते आणि गावात घालते, गावातले काढते आणि पुन्हा कपाशीत घालते. मोकळे ना मोकळे. विठ्ठला. भगवान के पास देर है लेकिन अंधेर, चिड़िया के पाल में घुंघरू बसता है वही अल्लाह सुनता है. ये कलयुग है भाई, ये कलयुग में भगवान बहुत नजदीक है. जब आदमी से दान धर्म नहीं होता तो भगवान का और डॉक्टर का बहुत नजदीक का रिश्ता है. जब आदमी से दान धर्म नहीं होता तो भगवान को गुस्सा आता है, तो भगवान सीधा डॉक्टर के पास भेज देता है. बीपी, शुगर, डेंगू है क्या नहीं? भगवान को गुस्सा आता है तो सीधा डॉक्टर के पास भेज देता है. फिर वो डॉक्टर क्या करता है, वो मरीज के पास से सब पैसे खींच लेता है. तपासाला गेला की 500, रक्त तपासाचे 500, गोळ्या 2000च्या. डॉक्टर क्या करता है, वो मरीज के पास से सब पैसे खींच लेता है. सब पैसे खींचने के बाद, सब पैसे खींच
को भी गुस्सा आ जाता है, डॉक्टर को भी गुस्सा आ जाता है। फिर वो डॉक्टर क्या करता है, रात 12 बजे वो मरीज के पास चला जाता है। मरीज के पास जाने के बाद में मरीज के पास जाने के बाद में डॉक्टर गुस्से में एक इंजेक्शन लगा देता है, सीधा भगवान के पास भेज देता है। मेला ना पाय था का उठाला। दान धर्माला कर्म घडतं आणि कर्माला परमेश्वर फळ देतो, त्याचा एक सिद्धांत आहे। दान धर्म हेच खरं कर्म, वैसा कर्म करेगा इंसान वैसा फल देगा भगवान, हे गीता का ज्ञान। आज जे तुमच्या समोर मी कीर्तनाला उभा आहे ना महाराज, मी नवमेलाच मेलो असतो, बरोबर आहे का? पण त्या गायीची दुष्काळात केलेली सेवा 67 लाख रुपये मागच्या वर्षी खर्च केला गायीच्या चाऱ्यावर। किती लाख? 67 लाख रुपये। रोज 40,000चा चारा लागत होता। पैशाचं समजलं बाबा, पैसे देऊन चारा भेटत नव्हता। 9,000 रुपये टनाप्रमाणे MP मधून हरियाणा मधून आम्ही भूस मागवलं शेवटी गव्हाचं, पण त्याचं फळ असं मिळालं, कुठेतरी कर्म केलं, कुठेतरी धर्म झाला। धर्म पांडवांनी केला, अंगी देव लावला। तसा तो धर्म, तसा ते कर्म घडलं आणि त्या कर्माचं फळ परमेश्वरानं असं मला दिलं की 1 मे ते 8 मे आपल्या मंदिरावरचा सप्ताह असतो आणि 9 मे रोजी माझं काल्याचं कीर्तन येवला तालुक्यामध्ये देवठाण या ठिकाणी होतं। 9 मेला कीर्तनाचा टायमिंग होता 11 ते 1 काल्याच्या कीर्तनाचा। पहिल्या दिवशी सप्ताह झाला, 8 दिवसाचं जागरण, धावपळ असल्यामुळे थोडा उठायला उशीर झाला, निघाला उशीर झाला। पण तिकडची लोक सारखी फोन करत होती, उशीर झाल्यामुळे आम्ही बी ड्रायव्हरला सांगत होतो, पळव गाडी पळव गाडी पळव गाडी। गाडी पळता पळता 120च्या स्पीडनं शिरूर बंगला रोडनं चालू होती। शिरूर बंगला माहिती ना तुम्हाला, आता बाकीचे मंडळी आहे। शिरूर बंगला वैजापूर रोडला आम्ही चाललो होतो। 120च्या स्पीडला गाडी चालू असताना त्या ठिकाणी आपल्या या स्कॉर्पिओ गाडीचं डाव्या साईडचं पुढचं चाक तुटून कुणीकडे गेलं तर चाक सापडावाला अर्धा तास लागला। पण पोटातलं पाणी सुद्धा आलं नाही महाराज। गाडी घसडत गेली सरळ 5-7 फूट गेली, पण तशीच उभी राहिली, आम्हाला कळलं बी नाही। आणि नंतर गाडी बंद केल्यावर मग ड्रायव्हर म्हणतो, बाबा चाक गेलं, तर चाक सापडावायला अर्धा तास। कसे झटक्यावर येतात महाराज, संगीतात लय मजा आहे महाराज, बरोबर आहे। म्हणून देवच तारू शकतो, देवच मारू शकतो, पण याला 9 गोष्टी सांभाळाव्या लागतात। जीवनात जर मनुष्याला यशस्वी व्हायचं असेल तर 9 गोष्टी सांभाळा। त्या कोणत्या समजावून सांगतो, लक्षात घ्या। पहिली गोष्ट राग, राग। दुसरी गोष्ट लाज, तिसरी गोष्ट द्वेष। राग, लाज आणि द्वेष, किती गोष्टी झाल्या? 3। कारण की राग हा इतका भयानक आहे, एखाद्याला जर राग आला तर रागाच्या भरामध्ये माणूस समोरच्याचं काहीतरी करू शकतो। नाहीच काही झालं, स्वतः विंडो सल्पानी इज द स्लीपिंग बॅग। खरं ना महाराज, रागाच्या भरात एंडो सल्पान इज द स्लीपिंग, नाही तर रेल्वे क्रॉसिंग तपासे।
राग येतो राग, मग रागावर आला पाहिजे. दुसरी गोष्ट लाज नाही वाटली पाहिजे. तुम्हाला टाळ्या वाजवायची लाज वाटते ती बी कीर्तनात, बरोबर आहे का नाही? लाज नाही वाटली पाहिजे. लाज, राग, लाज आणि द्वेष, द्वेष नाही केला पाहिजे. हा गरीब, हा श्रीमंत, हा लहान, तो मोठा, हा या जातीचा, तो त्या पातीचा, हा द्वेष नाही झाला पाहिजे. किती गोष्टी झाल्या? किती? राग, लाज, द्वेष, किती? 6 ना? हा, मग ध्यानावर आहे तुम्ही आता. हा, आणि पुढच्या 3 ऐका. न्याय, न्याय, नीती आणि धर्म. न्याय, नीती आणि धर्म. न्याय तो न्यायच झाला पाहिजे, पार्टीवर न्याय नको. आता मला सांगा, इथे काय चालू आहे? सप्त्यात काय चालू आहे? नक्की तुम्ही कीर्तनात दे. अरे हाव म्हणा ना, तुम्ही आहेस ना. आता इथे कोणी दारू पिले का? तिकडे वट्यावर उशे पाहुणे, देशगावांचे पाहुणे पेल ना कोणी? समजा आता इथे कोणी दारू पिल नाही, एखादा दारुड्या ह्या ठिकाणी येऊ द्या, त्यानं आपल्याला घोडी लावू द्या आणि त्याच्या 2 तोंडात द्या, आणि सकाळी हात जागडा पुन्हा मारुतीच्या मंदिरावर जाऊ द्या, चावडीवर. लोक त्याला नाही म्हणणार तू तिथे कशाला गेलता. लोक आपल्याला म्हणतील तुम्हाला कळत नव्हतं का येतं पेल होत विठाला. म्हणजे न्याय सुद्धा कसा असावा? चांगला असावा. न्याय असा झाला आता मी सांगितला असा. न्याय, नीती आणि धर्म. मनुष्य नीतीनं धन कमावणे काय ते उत्तम साथ झालं ना बाबा. हो अरे राग, लाज, द्वेष किती? न्याय, नीती, धर्म 6, आणि पुढच्या 3. कधी गावाचं खायचं नाही, कधी भावाचं खायचं, आणि कधी देवाचं खायचं. गावाचा 1 रुपया खाओ, 1 रुपया पूर्ण गाव पिढीवर येणं खाल्लंच म्हणा. आणि भावाचा तुम्ही हे 2 रुपये जर असेल, 2 भाऊ जरी असेल, 2 रुपये जर खाल्ले तर खाणाऱ्याला कळत नाही त्या मूर्खाला की याच्यात 1 रुपया आपलाच. 1 रुपयासाठी भावाबरोबर बेमारी. आणि भावाचा 1 रुपया जरी खाल्ला तर भाऊ आयुष्यभर म्हणणार येणं खाल्लं, येणं खाल्लं. म्हणून गावाचं खायचं नाही, देवाचं खायचं नाही. गोष्टी किती झाल्या? मग या जर न गोष्टी तुम्ही सांभाळल्या तर तुम्हाला भक्त प्रल्हादा सारखं जर मरतील ना, तरी येतच यायची तशी भक्ती नाही ना. अरे त्याला भक्तीच लागते, कारण की भक्त प्रल्हादाला त्या भगवंताच्या नावाची अशी अभिलाषा लागली होती. नारायण 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 नारायण. रात्र आणि दिवस नारायणाचा जप भक्त प्रल्हाद करत होता. एक दिवस नारायण नारायण करत असताना कश्यप राक्षस त्या ठिकाणी आला. पण हिरण्य कश्यपाने आपल्या मुलाला विचारला, प्रल्हाद तू जे नारायण नारायण म्हणतोस, तू नारायण कुठे आहे? बाबा हात कण कण में है भगवान, जळी स्थळी आहे भगवान, या भिंतीत तुझा देव आहे. हो बाबा. हरी रूप तुझा देव आहे. हो बाबा. अरे खमात तुझा नारायण आहे. हो बाबा. खमात तुझा नारायण
असेल तर ते हिरण्यकश्यपाने त्या खांबाला लाथ मारली आणि त्या ठिकाणी नरसिंह अवतारामध्ये साक्षात भगवान प्रगट झाले आणि त्या राक्षसाची छाती फाडली. हे कशामुळे? त्या भक्त प्रल्हादाला भगवंताच्या नावाची अभिलाषा लागली होती, तशी तुमच्या मनाला सुद्धा भगवंताच्या नावाची अभिलाषा लागावी. याच अभंगाच्या तिसऱ्या चरणात पाहू नका, रागा रागा पाहू नका. कीर्तनाचा टाइम संपला, पण सगळ्यांनी एकदा वर हात करा, ज्याला आहे त्यानंच. धावणीला गाय बांधण्यासारखं आहे रे, गाय बांधण्यासारखं आहे. कसायाच्या धावणीला गाय बांधण्यासारखं आहे. हंबरोनी वासराले चाटती जवा गाय, तिच्यामध्ये दिसती दारू पिऊन मायले मारी जवा माझा बाप, तर तर कापे आणि लागे तिले बाप जशी, कसायाच्या दावणीले बांधली जशी गाय. कसाच्या दावणीला गाय बांधण्यासारखं आहे. दारुड्याला मुलगी देऊ नका. याचा एक जिवंत दृष्टांत नव्हे, सत्य घडलेली घटना आहे. माझाच मित्र आणि शाळेमध्ये एका गावामध्ये जन्माला आलो. लहानचं मोठं एका अंगणामध्ये झालं. 10वी पर्यंत शिक्षण हे आमचं गावामध्येच झालं. 12वीला औरंगाबाद चिंचोली या ठिकाणी झालं आणि 12वी झाल्यानंतर औरंगाबाद या ठिकाणी कॉलेजला असताना माझा मित्र हुशार होता. आणि त्या हुशारीच्या जोरावर योगायोगाने तो बॉम्बेला गेला आणि बॉम्बेला गेल्यानंतर आले देवाजीच्या मनात, तिथे कुणाचे चाले ना, कोण दिवस येई कैसा कोण जाणत असे. अरे कोणत्या माणसाच्या जीवनामध्ये भगवंत कोणता दिवस कसा उजाडेल हे सांगता येत नाही. तो बॉम्बेला गेल्यानंतर काही दिवस निघून गेले आणि एका कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून नोकरीला लागला. मॅनेजर म्हणून नोकरीला लागला. एक 10 वर्षापूर्वी 60-70-1 लाख रुपये महिना दिला होता. पहिल्या दिवाळीला तो आनंदाने गावाकडे आला. साऱ्या गावामध्ये बर्फी वाटली, पेढे वाटले. साऱ्या गावाला आनंद झाला की आपल्या गावचा एक मुलगा मोठ्या हुद्द्यावर बॉम्बेमध्ये लागला. माझा पण दिवसामाग दिवस निघून गेले. त्याच्याकडे पैसा जास्त झाला. दारू ही इतकी श्रीमंत घरची लेक आहे. ज्याच्याकडे जास्त पैसा झाला त्याचं घर विचारत जाणार, त्याच्याकडे संपला त्याला भीक मागायला लावणार. आणि जर त्याला कोणी भीक नाही वाढली ना, त्याला सीधा मशानाचा रस्ता धावणार रे, मशानाचा रस्ता धावणार. पैसा जास्त झाला,
आणि पैसा जास्त झाल्यामुळे दारूच्या आहारी तो बाळ्या गेला आणि दारूच्या आहारी गेलेला बाळ्या एक दिवस त्या जिऱ्यामध्ये एक तमाशा आला. तमाशा बघण्यासाठी त्या कंपनीतले बरेच मित्रमंडळी तमाशा बघण्यासाठी तमाशामध्ये गेले आणि तमाशामध्ये गेले असता नाच गाणं सुरू झालं, पैशाची उधळण सुरू झाली आणि पैशाची उधळण सुरू असताना बाळ्याच्या खिशामध्ये असणाऱ्या 500च्या 100च्या नोटा बाळ्याने काढल्या आणि स्टेजवर नोटाचं बंडल फेकलं. स्टेजवर पैसे फेकल्यानंतर काय झालं की एका नाचणारीची नजर त्या बाळ्यावर पडली रे, बाळ्यावर पडली आणि बाळ्याची नजर त्या नाचणारीवर पडली. दोघांचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. तमाशा सुटला, बाळ्या त्या नाचणारीच्या नादी लागला. काही दिवस बाळू आणि नाचणारीने एकत्र राहू लागले. पण मी पहिले सांगितलं, कोण दिवस येई कसा नाही कोण जाणत असे. काही दिवस निघून गेले, बाळ्या दारूच्या आहारी जास्त गेला आणि एक दिवस त्या मालकाने बाळ्याची हकलपट्टी केली रे. 45च्या बाटली पायी बाळ्याची नोकरी गेली रे, नोकरी गेली आणि नोकरी गेली आणि दुनियाच ऐसी है भाई, सब पैसों के भाई भाई, दुख में नहीं कोई रे बाबा, दुख में नहीं कोई. सुखामध्ये सगळे असतात पण दुःखात कोणीच नसतं. जोपर्यंत पैसा होता तोपर्यंत त्या नाचणारीने बाळ्यावर प्रेम दाखवलं. बाळ्याची नोकरी गेली, पैसा संपला, नाचणारी त्या बाळूपासून दूर होण्यासाठी प्रयत्न करू लागली पण बाळू तिला सोडत नव्हता. एक दिवस बाळू आणि नाचणारीन गावाकडे आले आणि गावाकडे आल्यानंतर मळ्यामध्ये एक बंगला होता. त्या मित्राच्या बंगल्यावर थांबले आणि मित्राच्या बंगल्यावर थांबल्यानंतर त्या नाचणारीला बाळ्याला सोडायचं होतं पण बाळ्या तिला सोडत नव्हता. नाचणारीला त्याला दारूचा प्याला दिला, बाळ्या दारू पिला, बाळ्याला प्रेमाच्या जाळ्यात घेतलं आणि बाळूला सांगितलं, बाळू मी तुझी राणी व्हावी असं वाटतं बाळू तुला? हो, तू माझी राणी व्हावं असं मला वाटतं. खरंच रे माझ्या राजा, खरंच वाटतं ना तुला? हो. म्हणून त्या बाळूनं प्रेमाच्या जाळ्यात घेतल्यानंतर हिला त्याला सोडायचं होतं पण हा सोडत नव्हता. याला दारू पाजली आणि बाळू मी जर तुला तुझी राणी व्हावी अशी वाटत असेल ना तर माझी एक शर्त आहे, तेवढी पूर्ण करशील ना? हो राणी. मग राजा खरंच तू सांगेल ते मी काम करायला तयार आहे. मग राजा एक काम कर, माझ्या हातावर हात दे. हातावर हात दिला. हातावर हात देता क्षणी त्या नाचणारीनं सांगितलं, तुझ्या जन्मात आईचं काळीच मला आलं नसेल. तुझ्या जन्मात त्या आईचं काळीच जर मला आणून देशील ना तर मी तुझी राणी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाळाला अजून एक दारूचा प्याला पिला. रात्रीचे 11 वाजले. रात्रीचे 11 वाजले. रात्रीचे 12 वाजले. अंधारी रात्र होती. अंधाऱ्या रात्रीमध्ये बाळ्यानं हातामध्ये एक सुरा घेतला. हातामध्ये एक सुरा घेतला आणि आपल्या जन्मदेत्या आईचं काळीज काढण्यासाठी बाळ्या 45च्या बाटलीनं तर झालेला बाळ्या हातामध्ये सुरा घेऊन आईचं काळीज काढण्यासाठी निघाला. कुत्रे भुकू लागली. बाळ्या चालत गेला. आई त्या घरामध्ये झोपलेली होती रे. बाळ्याने
बाहेरून कडी वाजवली. कडी वाजवली. आतून आईने आवाज दिला, कोण रे राजा, इतक्या रात्री का बरे आलास? तुला कवर उघड म्हणतो ना. जसं गायीनं वासराचा हंबरण्याचा आवाज ओळखावा, तसं माझ्या त्या म्हाताऱ्या आजीनं आपल्या मुलाचा म्हणजे त्या बाळूचा आवाज ओळखला रे. आवाज ओळखला. अरे आवाज ओळखला. बाळू, बाळू माझ्या राजा, इतक्या रात्री का बरे आलास रे? तुला कवर उघड म्हणतो ना. हो राजा, थोडा ताण मी कावड उघडते राजा. म्हणून ती म्हातारी आई, ती म्हातारी माय हातामध्ये काठी घेऊन चालत चालत दरवाजापाशी जाते ना जाते, कडीला हात लावते ना लावते. तेवढ्यामध्ये 45च्या बाटलीला तर झालेला माझी म्हातारी आई धाड दिसली. खाली पडली रे, खाली पडली. खाली पडली रे, खाली पडली. बाळ्या जसा गेला तस आईच्या छातीवर एक पाय दिला. आईच्या ठाण दिसी दोन दोन तोंडात मारला रे, तोंडात मारला. आई म्हणू लागली, बाळू माझ्या राजा, मला मारू नको रे माझ्या राजा, मला मारू नको. मी काय गुन्हा केला, मला मारू नको रे माझ्या राजा. तुझ्यासाठी, तुझ्यासाठी जीवन मी, तुझ्यासाठी जीवन
नारळाच्या पुडाप्रमाणे वाढवलं. रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, तळहाताचा पाळणा केला आणि तिचे प्राचित्य म्हणून तू मला ही शिक्षा देतो बाळू. हात जोडते रे, मला मारू नको रे, मला मारू नको. पण 45ची बाटली पिलेल्या बाळ्याला आई कळली नाही. बाळाला आपला असणारा पाय आईच्या छातीवर ठेवला आणि हातात असणारा खंजीर आईच्या छातीत गेला. आईने प्राण सोडला रे, प्राण सोडला. बाळ्याला आईचं काळीज हातामध्ये घेतलं आणि आईचं काळीज घेऊन बाळा आनंदाच्या भरामध्ये त्या नाचणारीकडे पळू लागला. त्या मळ्यामध्ये गेला आणि नाचणारीनं बाळ्याला लांबल्याचं बघितलं. ती नाचणारी जरूर होती, पण एक स्त्रीच होती. ती नाचणारी जरूर होती, पण एक स्त्रीच होती. तिनं परक्या स्त्रीचं काळीज बघितलं तरी तिचा राग इतका अनावर आला की तिला फाल दिसली. बाळ्याच्या तोंडात मारली. ती एक स्त्रीच होती, नाचणारी होती, परकी होती. तिनं परक्या स्त्रीचं काळीज बघितलं तरी तिचा राग इतका अनावर आला. मग तुम्ही तुमच्या पोरीला पोटात असतानाच मारतात, मग तुम्हाला आता म्हणावं तरी काय. पण झाला तो माय, तू केलेल्या स्त्री भ्रूण हत्येच्या पापामध्ये तुझा नवरा वाटेदार होणार नाही, तुझा सासरा वाटेदार होणार नाही, तुझी सासू वाटेदार होणार नाही. जसं वाल्या कोळ्यानं केलेल्या पापामध्ये कोणीही वाटेदार झालं नाही, तसं तू केलेल्या स्त्री भ्रूण हत्येच्या पापामध्ये कोणीही वाटेदार होणार नाही. तू केलेल्या पापाचं प्राचित्य तुला ह्याच देई, ह्याच डोळा ह्याच ठिकाणी भरावं लागेल. ओ माय, म्हणून काय कर की मुलीला पोटात मारणं बंद कर. त्या नाचणारीला बाळ्याच्या तोंडात मारले. बाळ्याला असं वाटू लागलं की आता आपल्याला पोलीस पकडतील. सकाळचे 5 वाजले, 5:30 वाजले, उजाड्याचा टाइम झाला, थोडा अंधार होता. पोलीस धरतील या धाकाने बाळ्या पळू लागला. पण ध्यानात ठेवा, पोलीस कधीच वाईट नसतात, पाची बोट सारखे नसतात. अरे या कलियुगाचे जर देव असतील तर ते पोलीसवालेच आहे. आज जर पोलीस नसते तर दिवसा ढवळ्या अन्याय अत्याचार बलात्कार झाले असते. म्हणून पोलिसांचा द्वेष करण्यापेक्षा पोलिसांना जर सहकार्य केलं तर गुन्हेगारीला आळा बसल्याशिवाय राहणार नाही. पण पोलीस धरतील या दाताला बाळ्या आईचं काळीज हातामध्ये घेऊन सायरा पळू लागला. पळता 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 एका दगडाला ठोस लागली आणि बाळ्या खाली पडली. आणि आईचं काळीज बाजूला जाऊन पडलं रे, बाजूला जाऊन पडलं. बाळ्याच्या डोक्याला जबर मार लागला. बाळ्याच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला. पत्या काळजातून आवाज आला, उठ 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 माझ्या राजा. बाळू, तुला कुठे मार तर नाही लागला ना रे, उठ उठ. बाळ्या हळूहळू शिटीवर आला. तेवढ्याबद्दल काळजातून आवाज येत होता, उठ 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 माझ्या राजा, तुला कुठे मार तर नाही लागला ना रे. बाळ्या शिटीवर आला, इकडे तिकडे बघू लागला. आवाज आईचा येतोय पण आई दिसत नाही. आवाज आईचा येतोय पण आई दिसत नाही. आई आई म्हणून बाळ्या आवाज देऊ लागला पण आई
या जगात राहिली नव्हती रे आई, या जगात राहिली नव्हती. अरे जोपर्यंत आपले आई वडील आपल्या जवळ आहे ना, तोपर्यंत आपल्याला आई वडिलांची किंमत कळत नाही. पण एकदा का आपले आई वडील आपल्यातून निघून गेले ना, त्याची किंमत कळते रे, पण ते पुन्हा पुन्हा मिळत नाही रे, मिळत नाही. म्हणून आई वडिलांना जिवंतपणी तांब्यावर पाणी आणि चतकोर भाकरी वेळेवर द्या, तुमच्या जीवनामध्ये कधी दुःख येणार. आई म्हणून बाळा ओरडू लागला. आईच्या काळजातून आवाज येत होता. मग बाळाला भरपूर पस्तावा होऊ लागला, पण आई या जगात राहिली नव्हती. आणि आईची किंमत स्वामी तिन्ही जगाचा आई विना त्याला एका हाताची किंमत विचारा. ज्याला एक पाय नाही ना, त्याला एका पायाची किंमत विचारा. ज्याला या जगात पाय नाही, त्याला आईची आणि माईची किंमत विचारा. पगले सबसे बड़ी है, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे तुका म्हणे कमरनची सरे उत्तम चिवरी कीर्ती मागे. तर कीर्ती कशी झाली पाहिजे, अशी वायवार नको. बरोबर आहे का नाही? कीर्ती अशी करा की ज्या साधू संतांनी आपल्याला सन्मार्गाला लावला. ज्ञानोबा रायांनी आपल्याला, तुकोबा रायांनी आपल्याला, अजून नाही कळलं तुम्हाला. अरे मार्गाला लावलं, सन मार्गाला लावलं, चांगल्या मार्गाला लावले नसते तर तुम्ही आता दारूच्या दुकानात असते. श्री संत भगवान बाबा यांनी सर्वांना सन्मार्गाला लावलं. तसंच ते शरीर रूपाने आपल्यातून गेले, पण कीर्ती रूपाने आपल्यामध्ये आहे. तशी तुमची सुद्धा कीर्ती कायम स्वरूपी राहावी. तो का मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.